प्रत्येकाला पैसा पाहिजे, प्रॉपर्टी पाहिजे, आई वडिलांची संपत्ती पाहिजे असते, परंतु कर्तव्य कोणालाही नको. ज्या आई वडिलांच्या प्रॉपर्टीची अपेक्षा करतात त्याच आई वडिलांना सांभाळण्याची देखील आपली जबाबदारी आपण घेतली पाहिजे. परंतु आजकाल समाजामध्ये खूपच वेगवेगळ्या घटना घडत आहे. सेवा नको परंतु मेवा पाहिजे असतो. 2 मुलांमध्ये सुनांमध्ये जेव्हा प्रॉपर्टीवरून भांडणं होत होती आणि आईला सांभाळायच्या नावाने एकही मुलगा किंवा सून पुढे येत नव्हती, तेव्हा आईने अशी काही वाटणी केली की त्यानंतर घरामध्ये केव्हाही भांडण झालंच नाही. तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीची अशी काही पद्धतीने वाटणी करा की तुमच्या मुलांना देखील तुमचा अभिमान वाटला पाहिजे. शालिनी ताई नावाप्रमाणेच शालीन आणि खूप बुद्धिमान स्त्री होत्या. त्या त्यांच्या 2 मुलांसोबत आणि 2 सुनांसोबत राहत होत्या. शालिनी ताईंच्या पतीला जाऊन आता 5 वर्ष झाली होती आणि आता त्यांचं वय पण झालं होतं. त्या खूप हुशार आणि त्यांचं हुशारपणाने आज त्यांचं घर त्यांनी एकत्र टिकून ठेवलं होतं. परंतु त्यांना हळूहळू वाटायला लागलं की आता त्यांच्याकडे खूप थोडे दिवस राहिले आहेत. त्यांची तब्येत पण खराब वाटू लागली आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या दोन्ही पण मुलांची आणि सुनांची खूप काळजी वाटू लागली आणि त्यांचा विचार होता की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत त्या आपल्या प्रॉपर्टीची समान वाटणी दोघांच्या नावावरती करतील. कारण त्यांच्या निधनानंतर 2 भावांमध्ये भांडणं होऊ नये, त्यांचे जीवन सुरळीत जावे. परंतु एका बाजूने त्यांना ह्या गोष्टीचं टेन्शनही होतं की आत्तापासूनच जर प्रॉपर्टी दोन्ही पण मुलांच्या नावावर केली तर हे दोघं आपल्याला नीट सांभाळणार नाहीत, आपल्याला असेच वाऱ्यावर सोडून देतील. त्यामुळे त्यांचं म्हातारपण खूप वाईट पद्धतीने वाईट परिस्थितीत जाईल. ही एक सामान्य गोष्ट होती, परंतु त्या प्रॅक्टिकल विचार करत होत्या. जेव्हा शालिनी ताई विचार करत होत्या तेव्हा त्यांची मोठी सून त्यांच्याकडे चहा घेऊन आली. तेव्हा शालिनी ताई त्या आपल्या सुनेला म्हणाल्या की आपण दोघीजणी माझ्या रूममध्ये जाऊन चहा सोबत बसून पिऊ. लहान सून तेव्हा मार्केटवरून भाजी आणायला गेली होती. मोठी सून आणि शालिनी ताई त्यांच्या रूममध्ये आल्या. शालिनी ताईंनी कपाट उघडलं आणि त्यातून त्यांनी आपल्या मोठ्या सुनेला एक सोन्याचा छान नेकलेस दिला आणि त्या तिला म्हणाल्या की तू ठेव हे, आणि तू छोट्या सुनबाईला ह्या नेकलेसबद्दल काहीच सांगू नकोस, कारण का मी हा नेकलेस तुलाच देणार होते, कारण तू माझी खूप छान प्रकारे सेवा करतेस, माझी खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेतेस. मोठी सून सोन्याचा हार पाहून खूप खुश झाली. तिला आणि ती विचार करू लागली की सासूबाई खरंच माझ्यावर किती प्रेम करत आहेत, आणि त्यांनी गुपचूप मला हा सोन्याचा हार देखील दिला आहे. दुपारच्या वेळी जेव्हा मोठी सून पार्लरला गेली होती तेव्हा शालिनी ताईंनी आपल्या छोट्या सुनबाईला त्यांच्या खोलीत बोलवलं आणि तिला पण एक सोन्याचा नेकलेस दिला आणि म्हणाल्या की मोठी सून घरात नाहीये, तिला अजिबात ही गोष्ट सांगू नको की मी तुला हा सोन्याचा नेकलेस देणार आहे, कारण की हा हार मी तुलाच देणार होते, कारण तू माझी खूप काळजी घेतेस, मला जीव लावतेस. जर तुझ्या मोठ्या जावेला कळालं तर ती मला तुला हा हार दिला आहे तर ती घरात खूप मोठा हंगामा करेल. त्यामुळे तू गुपचूप हा हार घे आणि कोणालाही काहीही सांगू नकोस. सून पण खुश झाली, कारण की तिला वाटले की सासूबाई माझ्यावर किती प्रेम करत आहे. मला सोन्याचा नेकलेस दिला, त्यामुळे असं झालं की आता दोघी पण सुना आपल्या सासूबाईंची खूप काळजी घेऊ लागल्या. त्यांची खाण्यापिण्याची सगळ्या प्रकारे खूप काळजी घेऊ लागल्या. असे दिवस चालले होते. घरात आनंदाचे वातावरण होते आणि घरात कोणाचेही भांडण तांडण सुद्धा होत नव्हते. एके दिवशी शालिनी ताई पुन्हा छोट्या सुनबाईला आपल्या रूममध्ये बोलवलं आणि तिला सोन्याच्या बांगड्या देत म्हणाले, ह्या बांगड्या तुला ठेव, ह्या बांगड्या मी तुझ्यासाठीच आणल्या होत्या आणि ह्या बाबतीत तू मोठ्या सुनबाईला अजिबात काहीच सांगू नकोस, तुझ्या मोठ्या जावेला काही सांगू नकोस. बांगड्या पाहून तर छोटी सुनबाई उड्याच मारू लागली. तिला खूप आनंद झाला, कारण की त्याच्या आधीच तिने कधीच सोन्याच्या बांगड्या घातल्या सुद्धा नव्हत्या आणि नीट पाहिल्या सुद्धा नव्हत्या. शालिनी ताईंनी तिला गुपचूप त्या बांगड्या दिल्या आणि नंतर मोठ्या सुनबाईला सुद्धा असंच एके दिवशी रूममध्ये बोलून तिला सुद्धा सोन्याच्या बांगड्या दिल्या आणि तिला सांगितलं की छोट्या सुनबाईला काहीच सांगू नको, असं वॉर्निंग देत त्यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या की मी सुद्धा तुझ्यासाठीच या बांगड्या आणल्या आहेत. हे सगळं पाहून मोठी सून पण खूप खुश झाली. जेवढी आपण सासूबाईंची सेवा करू
तेवढंच आपल्याला सासूबाईंकडून अजून सोनं आणि नवीन नवीन काहीतरी मिळू शकतं. म्हणून त्या दोघीही सासूबाईंना खूप जीव लावू लागल्या आणि त्यामुळे त्या दोघी उत्साहाने आपल्या सासूबाईंची सेवा करू लागल्या, काळजी घेऊ लागल्या. दोन्ही पण सुना खूप खुश होत्या, कारण आता त्यांना नेकलेस आणि बांगड्या मिळाल्या होत्या आणि त्या दोघी सासूबाईंची तन मन सगळ्या प्रकारे सेवा करू लागल्या होत्या. त्यामुळे आता शालिनीताईंची तब्येत पहिल्यापेक्षा अजूनच ठीक होऊ लागली होती. आपल्या नवऱ्यापेक्षा आपल्या सासूबाईला त्या जास्त किंमत देऊ लागल्या होत्या. सकाळ संध्याकाळ आपल्या सासूबाईंच्या पायाशी राहून राहू लागल्या, कारण की सासूबाई अजून आम्हाला काहीतरी सोनं देतील ही अपेक्षा ठेवून दोन्ही सुनांनी पण आपल्या नवऱ्याला सांगून ठेवलं होतं की सासूबाईंनी आम्हाला हा दागिना दिला आहे. त्यामुळे त्यांचे नवरे पण खूप खुश होते. त्या दोघांना वाटत होतं की आपली आई माझ्याच बायकोची जास्त काळजी करत आहे आणि प्रेम करत आहे. असेच एक दिवस शालिनीताईंनी आपल्या छोट्या मुलाला त्यांच्या रूममध्ये बोलवलं आणि त्यांनी 20 लाखांची FD त्याला देत त्या म्हणाल्या की हे FD तुझ्यापाशी राहू दे आणि याचा नॉमिनी फक्त तूच आहेस. हे सगळे पैसे तुझे आहेत आणि मी ही FD तुलाच देणार होते. आणि हो, तुझ्या मोठ्या भावाला यातलं काहीही सांगू नको, कारण की त्याला यातलं काहीच माहिती नाही. आपण गुपचूप बँकेमध्ये जाऊ आणि आपण यातील पैसे तुझ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करू. हे ऐकून छोटा मुलगा पण खूप खुश झाला. तो पण विचार करू लागला की आईचं माझ्यावर किती प्रेम आहे, किती विश्वासाने आईने मला 20 लाखांची FD माझ्या नावावर केली आहे आणि माझी आई लाखात एक आहे. आणि 10-15 दिवस गेल्यानंतर पुन्हा शालिनीताईंनी आपल्या मोठ्या मुलाला सुद्धा खोलीमध्ये बोलवलं आणि त्याला सुद्धा 20 लाखांची FD दिली आणि म्हणाल्या की ही FD मी तुझ्यासाठीच ठेवली होती आणि तुझ्यासाठीच केली होती आणि याचा नॉमिनी फक्त तूच आहेस. हे सगळे पैसे तुझेच आहे, परंतु तू हे तुझ्या छोट्या भावाला अजिबात सांगू नकोस. त्याला याबद्दल काहीच माहिती नाही. तो विनाकारण भांडण करेल आणि हो, हे सगळे बाहेर गेले आहेत ना, तोपर्यंत आपण दोघे गुपचूप जाऊन हे पैसे तुझ्या अकाउंटवर ट्रान्सफर करून घेऊया. आता दोन्ही सुना आपापल्या पद्धतीने सासूबाईंची आईची एवढी छान पद्धतीने सेवा करत होत्या की जणू काही शालिनीताई त्या घरातील महाराणी साहेबच आहे. शालिनीताईंना सुद्धा हे सगळं पाहून खूप खुश झाल्या होत्या. त्या आपल्या मुलांना आणि सुनांसारखं सांगत होत्या की असंच प्रेमाने तुम्ही राहा, अजिबात भांडण करू नका. माझं काही उद्या बरं वाईट झालं तर तुम्ही प्रेमाने राहा. तुमचीच तर एकमेकांचा आधार आहेत तुम्ही. कोणाचंही ऐकून तुम्ही एकमेकांसोबत भांडण करू नका. पैशांमुळे दोन्ही भावात भांडणं होऊन देऊ नका. आणि ते चौघे पण शालिनीताईंचं बोलणं मन लावून ऐकत होते. त्यांना वाटत होतं शालिनीताईंच्या बोलण्यावर आपण तसंच वागल्यावर शालिनीताई आपल्यावर अजून खूप खुश होऊन आणखी काहीतरी प्रॉपर्टी आहे त्यातील आणखी काहीतरी प्रॉपर्टी आपल्यासाठी देतील. त्यामुळे दोन्ही सुना आणि दोन्ही मुलं खूप प्रेमाने त्यांच्याशी वागू लागले. दोघे पण आपापले कामे उरकून एकमेकांची मदत सुद्धा करू लागले. दोन्ही सुनांना असं वाटत होतं की दोघी जणी आता सख्या बहिणी झाल्या आहेत. नंतर शालिनीताई आपल्या छोट्या सुनबाईला आणि मोठ्या सुनबाईला एक कानातले झुमके देतात आणि याबद्दल सुद्धा पुन्हा पहिल्यासारखंच एकमेकांना काहीही कळून न देण्याचं वचन ते घेतात. आणि त्यांच्या कपाटात जेवढे पैसे होते त्यातले असेच थोडे करून त्यातले निम्मे पैसे कधी छोट्या मुलाला तर कधी मोठ्या मुलाला ते त्यांच्या सोयीनुसार देत होत्या. आणि ह्या गोष्टी सुद्धा एकमेकांना सांगायच्या नाहीत असं पण त्यांना बजावून सांगत होत्या. असेच काही वर्ष गेली. असाच काही वर्षांचा काळ लोटला गेला. आता मोठ्या मुलाकडे आणि छोट्या मुलाकडे सेम पैसे त्यांनी दिले होते आणि लहान सुनेकडे आणि मोठ्या सुनबाईकडे सुद्धा दोघींकडे सुद्धा सेम प्रकारचे दागिने होते. असेच एक दिवस अचानक वयोमानानुसार शालिनीताई यांची तब्येत आणखीनच खूप खराब होऊ लागली होती. त्यांना रक्ताच्या उलट्या येत होत्या. शालिनीताईंनी आपल्या मुलांना आणि सुनेला जवळ बोलावून सांगितलं. म्हणाल्या की मी आता खूप दिवस जगू शकत नाही. माझी आता जाण्याची वेळ आली आहे. दोन्ही मुलं आपल्या आईसाठी पळत डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांकडे जाताना डॉक्टरांकडे आईला घेऊन गेले, परंतु डॉक्टरांनी सांगितलं की आता तुमची आई शेवटच्या स्टेपला आहे. डॉक्टर म्हणाले की आता तुम्ही फक्त तुमच्या आईची जेवढी सेवा करू शकाल तेवढी सेवा करा, कारण आता कोणत्याही प्रकारची ट्रीटमेंट करून काहीच उपयोग नाही.
आता शालिनी ताईंना कळाले होते की आता जर त्या कमकुवत बनल्या तर शेवटच्या क्षणी त्यांना फार त्रास होईल. त्यामुळे शालिनी ताईंनी विचार केला. त्या विचार करू लागल्या. त्यांनी त्यांच्या दोन्ही सुनांना आणि मुलांना असं दाखवलं की माझ्यापाशी अजून खूप दागिने आहेत, खूप पैसे आहेत, जे मला अजून तुमच्यात वाटून द्यायचं बाकी आहे. त्यामुळे असं झालं की दोन्ही मुलं आणि सुना खूप छान पद्धतीने शालिनीताई यांची काळजी घेऊ लागल्या, त्यांचं पालन पोषण करू लागल्या. कारण की जो कोणी जास्त काळजी घेईन त्याच्यासाठी शालिनीताई बक्षीस देत होत्या. काहीतरी भेटेल ह्या आशेने त्या शालिनीताई यांची काळजी घेऊन लागले. एवढे 2 वर्ष देत आले आहेत तर मग अजून पण देणारच आहेत ना त्या. आणि जेव्हा शालिनीताई यांचा अंतिम श्वासावर आपला ठेवला तेव्हा त्यांनी त्यांच्या कपाटाची चावी मुलांना आणि सुनांना दिली आणि म्हणाल्या की माझ्यापाशी आता जेवढं आहे ते ह्या कपाटामध्ये पडलेलं आहे. जेव्हा माझे अंतिम संस्कार कराल तेव्हा तुम्ही जाऊन त्या कपाटात काय आहे ते पहा आणि एकमेकांमध्ये राहिलेले ते वाटून घ्या. दोन्ही पण मुलं विचार करू लागले की आईने आधीच आम्हाला खूप दागिने आणि पैसे दिले आहेत, तर मग हे सुद्धा आम्ही दोघं खूप खुशीने वाटून घेऊ शकतो जे आईने कपाटात ठेवले आहे. जेव्हा काही दिवसानंतर शालिनीताई देवाघरी गेल्या आणि जेव्हा शालिनीताई यांचे अंतिम संस्कार करून ते चौघेजण घरी आले तेव्हा दोन्ही मुलांनी ते कपाट उघडायचा विचार केला. ते चौघे पण खूप खुश होते कारण की आधीच खूप काही त्यांना मिळालं होतं. त्यामुळे ते आनंदाने कपाट उघडू लागले. आई आम्हाला किती माया लावत होती. जेव्हा त्यांनी कपाट उघडलं तेव्हा त्यांच्या कपाटात आईचं कपाट रिकामं होतं, परंतु घराची काही कागदपत्रे त्यामध्ये होती. शालिनीताईंच्या पतीने दोन्ही पण घर सारखी बनवली होती, त्यामुळे दोन्ही पण घराचे कागदपत्र त्यांच्या तिजोऱ्यांमध्ये होते. एका घरात ते राहत होते आणि दुसरं घर त्यांनी भाड्याने दिलं होतं आणि त्या भाड्याच्या पैशाने शालिनीताई घेत होत्या. तिथे त्यांना एक पत्र पण दिसलं. पत्र उघडून ते पत्र वाचू लागले. त्या पत्रात आईने जे काही लिहिलं होतं ते वाचून सगळे आश्चर्यचकित झाले. शालिनीताई म्हणाल्या की मी जोपर्यंत जिवंत होती तोपर्यंत माझ्यापाशी जेवढे पैसे आणि दागिने होते ते मी तुमच्यात व्यवस्थितपणे वाटून दिले आहेत. दागिने सुद्धा मी माझ्या पद्धतीने दोन्ही पण सुनांना वाटणी करून दिले आहेत आणि दोन्ही पण मुलांना एफडी एकाच किमतीची दिलेली आहे. परंतु मी ही गोष्ट तुम्हा दोघांना एकमेकांना सांगू नको म्हणून सांगितलं होतं, कारण की तुम्हा दोघांना वाटेल की आई फक्त एकावरच प्रेम करत आहे आणि त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये भांडणं होईल. आणि जर मी हे सर्व तुम्हाला देऊन टाकलं असतं तर तुम्ही माझी सेवा करू शकला नसतात, माझी काळजी घेऊ शकला नसतात. त्यामुळे माझ्या सेवेसाठी मी हा प्लॅन केला होता, जेणेकरून माझा वृद्धापकाळ व्यवस्थित जाईल आणि माझा हा प्लॅन खूप छान पद्धतीने सक्सेस झाला. माझ्या मुलांनी आणि सुनबाईंनी दोघी सुनांनी माझी खूप छान पद्धतीने सेवा केली, माझा शेवट पण केला. पण बाळांनो, आता माझ्याकडे तुम्हा दोघांना देण्यासाठी काहीच नाही. जर मी तुम्हाला आधीच सांगितलं असतं तर तुम्हाला तुमच्या आईची किंमत कधीच कळाली नसती. तुम्ही मला वाऱ्यावर सोडून दिलं असतं किंवा माझी चांगल्या प्रकारे काळजी घेतलीही नसती जशी तुम्ही आता घेतली आहेत. कमीत कमी पैशांच्या लालसेमुळे तरी तुम्ही माझी मनापासून सेवा केली. आणि हो, कपाटामध्ये घराचे 2 पेपर्स आहेत, जे आपण जे राहतो ते घर मी मोठ्या मुलाच्या नावावर केले आहे आणि बाजूचे जे घर आहे ते मी छोट्या मुलाच्या नावावर केलेले आहे. मला माहीत आहे तुम्ही दोघे भाऊ खूप दिवस एकत्र राहू शकत नाही, कारण का प्रत्येकाला आपला घर प्रपंच असतो, पुढे जाण्याची आस असते. दोघांनी जरी वेगळं राहिलं तरी मला काहीच अडचण नाही, परंतु हो, प्रेमाने राहा, भांडणं करू नका. एका घरात नाही राहिला तरी चालेल, पण मदतीला नक्की जावा एकमेकांच्या आणि कधीच भांडणं देखील करू नका. त्यामुळे आपल्या बायका घेऊन आपापला प्रपंच सुरू ठेवा. शेजारी असणाऱ्या भाडेकरूंना जराचा वेळ देऊन त्याला ते घर खाली करायला सांगा. आणि हो, प्रेमाने राहा आणि तुमच्यात मनात असं कधीच येऊ देऊ नका की आईने एकाला कमी आणि एकाला जास्त दागिने किंवा पैसे दिले आहेत. परंतु तसं काही नाही, मला दोघेही सारखे आहेत. मी दोघांना पण समान वाटण्या करून दिल्या आहेत. मी दोघांना पण 1-1 रुपया योग्य दिलेला आहे आणि दागिने सुद्धा मी एकाच किमतीचे आणि एकाच वजनाचे घेतले होते. त्यामुळे सुनांचे पण दागिने सेमच असतील. मी तुमच्या दोघांना सुद्धा समान प्रेम करत होती.
तुम्ही दोघेही माझ्यासाठी माझ्यासारखेच होते. आई कधीच आपल्या मुलांच्या प्रेमात वाटणी करत नसते. असे केल्यामुळे तुमच्या भावामध्ये कधीच भांडणं झाली नाहीत आणि इथून पुढेही तुमच्यात कधीच भांडणं होऊ देऊ नका. आणि हो, तुमच्या दोघात एकमेकांबद्दल राग पण कधीच निर्माण होऊ देऊ नका. मुलांनी आणि सुनांनी पत्र वाचून झाल्यानंतर त्यांना समजले की आपली आई शालिनीताई किती हुशार होत्या, किती समजूतदार होत्या आणि किती बुद्धिमान होत्या हे त्यांना समजलं. आणि आपली आई सगळ्यांना समान प्रेम करत होती हे देखील त्यांना समजलं. तर मंडळी, शालिनीताई यांनी किती सहजपणे कोणाचंही मन न दुखवता बुद्धीचा वापर करून त्यांच्या सर्व संपत्तीची सहजपणे वाटणी केली. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, शालिनीताई यांनी केलेली प्रॉपर्टीची वाटणी तुम्हाला योग्य वाटली की कशी वाटली? कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्की कळवा. आणि आजची ही कथा तुम्हाला आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.